नाम या घटकावरती आपल्याला ऑनलाईन टेस्ट घ्यायची आहे. नाम म्हणजेच एखादी वस्तू, ठिकाण, व्यक्ती यांच्या नावांना आपण नाम म्हणतो. पहा, म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांच्या नावांना आपण नाम असे म्हणतो. जर आपण पाहिले, आपल्या वर्गातील काही वस्तूंची नावं आठवलीत, दप्तरातील वस्तूंची नावं आठवलीत, तर नाम ही संकल्पना आपल्या शिक्षकांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली असेल. शरीरांचे अवयव असतील, शरीराच्या अवयवांची नावे असतील, या संकल्पनासुद्धा आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितल्या असतील. घरातील वस्तू आहेत, आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, उदाहरणार्थ टी व्ही असेल, कपाट असेल, फ्रीज असेल, ही सर्व काय आहेत, नामाची उदाहरणं आहेत. किंवा व्यक्ती असतील, प्राणी असतील, यांची नावे आहेत, म्हणजेच पवन, जमीर, वाघ, सिंह, ही सर्व काय आहेत, नावे आहेत, म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो, नाम म्हणतो. त्यानंतर बाजारातील काही वस्तू असतात, म्हणजे आपण बाजारात गेल्यानंतर ज्या वस्तू पाहतो त्या वस्तूंच्या नावांनासुद्धा आपण नाम म्हणतो. महिना असेल, ऋतू असेल, यांची जी नावं आहेत यांनासुद्धा आपण काय म्हणतो, नाम म्हणतो. म्हणजे या सर्व गोष्टींचा नाम या संकल्पनेमध्ये समावेश होतो. त्यानंतर पहा, ता प्रत्यय जोडून तयार होणारे काही शब्द आहेत, त्यांनासुद्धा आपण काय या ठिकाणी नाम म्हणतो. उदाहरणार्थ भव्यता, उदारता, स्वातंत्र्यता. त्यानंतर पणा हा प्रत्यय जोडून सुद्धा काय केली जातात, काही नावं तयार होतात, म्हणजे नाम तयार होते. उदाहरणार्थ शहाणपणा, शहाणपण, मूर्खपणा, प्रामाणिकपणा, प्रेमळपणा, लहानपण, अशा पद्धतीची या ठिकाणी नामे तयार होतात. आता पहा, या सर्व गोष्टी आपल्या शिक्षकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितल्या असतील. या गोष्टी आपल्याला माहीत आहेत अशा गृहीत धरून आपण ही ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेणार आहोत. तर या ऑनलाईन टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आता या 10 प्रश्नांची आपल्याला काय करायची आहेत, उत्तरे द्यायची आहेत. ही ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने सोडवायची ती आता आपण पाहूया. आजच्या ऑनलाईन टेस्टची लिंक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आता ही ऑनलाईन टेस्ट कशी सोडवायची ते पाहूया. आमच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध या परीक्षावरती आधारित अत्यंत सुलभ पद्धतीने घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेले आहेत, की ज्या विद्यार्थी मित्रांना अत्यंत सुलभ पद्धतीने सोडवता येतील. आता पहा, ही टेस्ट सोडवण्यासाठी व्हिडिओ सुरू असताना मोर ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. त्या ठिकाणी जी लिंक असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा, आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्याला स्टार्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याची उत्तरे म्हणजे 4 पर्याय दिसतील. त्याच्यामध्ये जो पर्याय योग्य आहे त्या पर्यायाला या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे. आता पुढे आपले 10 प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा, आपल्याला व्ह्यू स्कोर म्हणून एक टॅब दिसेल. त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे आपल्याला मार्क म्हणजेच गुण या ठिकाणी आपल्याला दिसतील. त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे किंवा कोणता प्रश्न आपला बरोबर आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या या सर्वांचा सराव व्हावा
या उद्देशाने ह्या टेस्ट तयार करण्यात आल्या आहेत. सर्व ऑनलाईन टेस्ट ह्या गुगल लिंकच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे त्या ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.